وما أبرئ نفسي إن النفس لأمارة بالسوء إلا ما رحم ربي إن ربي غفور رحيم. मी काही आपल्या मनोवासनेला निर्दोष ठरवत नाही. मनोवासना तर दुष्टाईसाठी प्रवृत्त करतच असते, याखेरीज की एखाद्यावर माझ्या रबची कृपा व्हावी. निसंशय माझा रब अत्यंत क्षमाशील आणि परम कृपाळू आहे. وقال الملك ائتوني به أستخلصه لنفسي فلما كلمه قال إنك اليوم لدينا مكين أمين. बादशाहाने सांगितलं, त्यांना माझ्याजवळ आणा की जेणेकरून मी त्यांना आपल्यासाठी खास करावं. जेव्हा युसुफ अलैहिस्सलामनं त्याच्याशी बोलणी केली तेव्हा तो म्हणाला, आता आपण आमच्यापाशी मानमर्यादा राखता आणि आपल्या अमानतीवर पूर्ण विश्वास आहे. قال اجعلني على خزائن الأرض إني حفيظ عليم. युसुफ अलैहिस्सलामनं सांगितलं, देशाचे खजिने माझ्या स्वाधीन करा, मी रक्षण करणाराही आहे आणि मला ज्ञानही आहे. وكذلك مكنا ليوسف في الأرض يتبوأ منها حيث يشاء نصيب برحمتنا من نشاء ولا نضيع أجر المحسنين. अशा प्रकारे आम्ही त्या भूभागात युसुफ अलैहिस्सलाम यांच्यासाठी अधिकाराचा मार्ग सुरळीत केला. तो मुक्तार होता की त्यात हवं तेथे आपलं स्थान बनवावं. आम्ही आपल्या कृपेनं ज्याला इच्छितो त्याला नावाजतो. नेक लोकांचा मोबदला आमच्यापाशी वाया घालवला जात नाही. وَلَأَجْرُ الْآخِرَةِ خَيْرٌ لِلَّذِينَ آمَنُوا وَكَانُوا يَتَّقُونَ. आणि आखिरतचा मोबदला त्या लोकांसाठी जास्त बेहतर होय ज्यांनी इमान आणलं आणि येशू विरुद्धनं कार्य करत राहिले. وَجَاءَ إِخْوَةُ يُوسُفَ فَدَخَلُوا عَلَيْهِ فَعَرَفَهُمْ وَهُمْ لَهُ مُنكِرُونَ. وَلَمَّا جَهَّزَهُم بِجَهَازِهِمْ قَالَ ائْتُونِي بِأَخٍ لَّكُم مِّنْ أَبِيكُمْ أَلَا تَرَوْنَ أَنِّي أُوفِي الْكَيْلَ وَأَنَا خَيْرُ الْمُنزِلِينَ. युसुफ अलैहिस्सलामचे भाऊ मिस्रमध्ये आले आणि त्यांच्या इथे हजर झाले. त्यानं त्यांना ओळखलं, पण ते त्याच्याशी अपरिचित होते. मग जेव्हा त्यानं त्यांचा सरंजाम तयार करवला तेव्हा निघण्याच्या वेळी त्यांनी सांगितलं, आपल्या सावत्र भावाला माझ्याकडे आणावं. पाहत नाही काय की मी कशा प्रकारे माप भरून देतो आणि किती चांगला आदरातिथ्य करणार आहे. فَإِن لَّمْ تَأْتُونِي بِهِ فَلَا كَيْلَ لَكُمْ عِندِي وَلَا تَقْرَبُونِ. जर तुम्ही त्याला आणलं नाही तर माझ्याजवळ तुमच्यासाठी अजिबात धान्य नाही. इतकंच नव्हे तर तुम्ही माझ्या जवळपास देखील फिरकू नये. قَالُوا سَنُرَاوِدُ عَنْهُ أَبَاهُ وَإِنَّا لَفَاعِلُونَ. त्यांनी सांगितलं, आम्ही प्रयत्न करू की वडील त्याला पाठवण्यास राजी व्हावेत आणि आम्ही असं जरूर करू. وقال لفتيانه اجعلوا بضاعتهم في رحالهم لعلهم يعرفونها إذا انقلبوا إلى أهلهم لعلهم يرجعون. युसुफ अलैहिस्सलामनं आपल्या गुलामांना इशारा केला की या लोकांनी धान्याच्या मोबदल्यात जो माल दिलेला आहे तो गुपचूप त्यांच्या सामानातच ठेवून द्या. युसुफ अलैहिस्सलामनं असं या आशेनं केलं की घरी पोचल्यावर आपला परत मिळालेला माल ते ओळखतील अथवा या औदार्यावर कृतज्ञ होतील आणि अजब नव्हे की पुन्हा त्यांनी परतावं. فلما رجعوا إلى أبيهم قالوا يا أبانا منع منا الكيل فأرسل معنا أخانا نكتل وإنا له لحافظون. जेव्हा ते आपल्या वडिलांजवळ गेले तेव्हा म्हणाले, हे पिता, यापुढे आम्हाला धान्य देण्यास नकार देण्यात आला आहे, म्हणून आपण आमच्या भावाला आमच्याबरोबर पाठवून द्यावं जेणेकरून आम्ही धान्य घेऊन यावं आणि त्याच्या रक्षणाचे आम्ही जबाबदार आहोत. قال هل آمنكم عليه إلا كما أمنتكم على أخيه من قبل فالله خير حافظا وهو أرحم الراحمين. वडिलांनी उत्तर दिलं, मी त्याच्याही मामल्यात तुमच्यावर तसाच विश्वास ठेवू काय जसा यापूर्वी त्याच्या भावासंबंधी ठेवला होता. अल्लाह बेहतर रक्षक आहे आणि तो सर्वांपेक्षा जास्त दया करणारा आहे. ولما فتحوا متاعهم وجدوا بضاعتهم ردت إليهم قالوا يا أبانا ما نبغي هذه بضاعتنا ردت إلينا ونمير أهلنا ونحفظ أخانا ونزداد كيل بعير ذلك كيل يسير. मग जेव्हा त्यांनी आपलं सामान उघडलं तेव्हा पाहिलं की त्यांचा माल सुद्धा त्यांना परत केलेला आहे. हे पाहून ते पुकारून उठले, हे पिता, आम्हाला आणखीन काय हवं? पहा, हा आमचा माल सुद्धा आम्हाला परत केला गेला आहे. परत आता आम्ही जाऊ
आणि आमच्या मुलाबाळांसाठी रसद घेऊन येऊ. आपल्या भावाचं रक्षणही करू आणि एका उंटाचा भार आणखी जास्तही आणू. इतक्या धान्याची वाढ सहज होईल. قال لن أرسله معكم حتى تؤتون موثقا من الله لتأتونني به إلا أن يحاط بكم فلما آتوه موثقهم قال الله على ما نقول وكيل. त्यांच्या पित्यानं सांगितलं, मी त्याला कदापि तुमच्याबरोबर पाठवणार नाही जोपर्यंत तुम्ही अल्लाहच्या नावानं मला पक्क वचन देत नाही की त्याला माझ्याजवळ जरूर परत आणाल, या व्यतिरिक्त की तुम्ही वेळलेच जावं. जेव्हा त्यांनी त्याच्यासमोर आपापल्या प्रतिज्ञा घेतल्या तेव्हा तो म्हणाला, पहा, आमच्या या वचनावर अल्लाह निरीक्षक आहे. وقال يا بني لا تدخلوا من باب واحد وادخلوا من أبواب متفرقة وما أغني عنكم من الله من شيء إن الحكم إلا لله عليه توكلت وعليه فليتوكل المتوكلون. मग त्यानं सांगितलं, माझ्या मुलांनो, मिस्रच्या राजधानीत एकाच दरवाज्यानं दाखल होऊ नका, तर वेगवेगळ्या दरवाज्याने जा. परंतु मी अल्लाहच्या मनोरथाविरुद्ध तुम्हाला वाचवू शकत नाही. हुकूम त्याच्याशिवाय कोणाचाच चालत नाही. त्याच्यावरच मी भिस्त ठेवली आणि ज्या कोणाला भिस्त ठेवायची असेल त्यानं त्याच्यावरच ठेवावी. ولما دخلوا من حيث أمرهم أبوهم ما كان يغني عنهم من الله من الله من شيء إلا حاجة في نفس يعقوب قضاها وإنه لذو علم لما علمناه ولكن أكثر الناس لا يعلمون. आणि घडलं देखील असंच की जेव्हा त्या वडिलांच्या आदेशानुसार शहरात वेगवेगळ्या दरवाज्यांनी दाखल झाले तेव्हा त्यांचा हा सावधगिरीचा उपाय अल्लाहच्या मनोरथाविरुद्ध काहीच उपयोगी ठरू शकला नाही. परंतु केवळ याकूब अलैहिस्सलामच्या मनात जी एक शंका होती ती दूर करण्याकरता त्यानं आपल्या परीनं प्रयत्न केला. निसंशय तो आम्ही दिलेल्या शिकवणीमुळे ज्ञानी होता, परंतु बहुतेक लोक मामल्याच्या वास्तवतेला जाणत नाहीत. ولما دخلوا على يوسف آوى إليه أخاه قال إني أنا أخوك فلا تبتئس بما كانوا يعملون. हे लोक युसुफ अलैहिस्सलामच्या हुजुरात पोहोचले तेव्हा त्यानं आपल्या भावाला आपल्याजवळ वेगळं बोलून घेतलं आणि त्याला कळवलं की मी तुझा तोच भाऊ आहे जो हरवला गेला होता. आता तू त्या गोष्टीचं दुःख करू नकोस जे हे लोक करत राहिले आहेत. فلما جهزهم بجهازهم جعل السقاية في رحل أخيه ثم أذن مؤذن أيتها العير إنكم لسارقون. जेव्हा युसुफ अलैहिस्सलाम त्या भावाचं सामान लादवू लागला तेव्हा त्यानं आपल्या भावाच्या सामानात एक पेला ठेवून दिला. मग एका पुकारणाऱ्यानं पुकारून सांगितलं की हे काफिलेवाल्यांनो, तुम्ही चोर लोक आहात. قالوا وأقبلوا عليهم ماذا تفقدون. त्यांनी मागे फिरून विचारलं, तुमची कोणती वस्तू हरवली आहे. قالوا نفقد صواع الملك ولمن جاء به حمل بعير وأنا به زعيم. सरकारी कर्मचाऱ्यांनी सांगितलं, बादशाहचं माप आम्हाला सापडत नाही. आणि त्यांच्या जमादारानं सांगितलं, जो कोणी आणून देईल त्याच्याकरता एक उंटाचं ओझं बक्षीस आहे, याची मी हवी घेतो. قالوا تالله لقد علمتم ما جئنا لنفسد في الأرض وما كنا سارقين. त्याच्या भावांनी सांगितलं, अल्लाहची शपथ, तुम्हाला चांगलंच माहित आहे की आम्ही या देशात उपद्रव माजवण्यासाठी आलेलो नाही आणि आम्ही चोऱ्या करणारे लोक नाही. قالوا فما جزاؤه إن كنتم كاذبين. त्यांनी सांगितलं, पण तुमचं म्हणणं जर खोटं ठरलं तर चोराला काय शिक्षा आहे. قالوا جزاؤه من وجد في رحله فهو جزاؤه كذلك نجزي الظالمين. त्यांनी सांगितलं, त्याची शिक्षा ज्याच्या सामानातून वस्तू निघेल त्याला स्वतःच आपल्या शिक्षेपायी ठेवलं जावं. आमच्या इथे तर अशा जालिमांना शिक्षा देण्याची हीच पद्धत आहे. فبدأ بأوعيتهم قبل وعاء أخيه ثم استخرجها من وعاء أخيه كذلك كدنا ليوسف ما كان ليأخذ أخاه في دين الملك إلا أن يشاء الله نرفع درجات من نشاء وفوق كل ذي علم عليم. तेव्हा युसुफ अलैहिस्सलामनं आपल्या भावाच्या अगोदर त्यांच्या खुर्जीची झडती घ्यायला सुरुवात केली. मग आपल्या भावाच्या खुर्जीतून हरवलेली वस्तू बाहेर काढली. अशा प्रकारे आम्ही युसुफ अलैहिस्सलामचं समर्थन आमची युक्तीनं केलं. त्याचं हे काम नव्हतं की बादशहाच्या धर्मात मिस्रच्या शाही कायद्यात आपल्या भावाला पकडावं,
याशिवाय की अल्लाहनेच अशी इच्छा करावी. आम्ही ज्याचे इच्छितो त्याचे दर्जे उंचावतो आणि एक ज्ञानी असा आहे जो प्रत्येक ज्ञानीपेक्षा उच्चतर आहे. قالوا إن يسرق فقد سرق أخ له من قبل فأسرها يوسف في نفسه ولم يبدها لهم قال أنتم شر مكانا والله أعلم بما تصفون. त्या भावांनी सांगितलं, याने चोरी केली तर काही आश्चर्याची गोष्ट नाही. याच्यापूर्वी याच्या भावानं युसुफ अलैहिस्सलामनं सुद्धा चोरी केली आहे. युसुफ अलैहिस्सलामनं त्यांचं हे म्हणणं ऐकून ते गिळलं. सत्य त्यांच्यावर उघड केलं नाही. बस ओठातल्या ओठात इतकं सांगून थांबला की फारच वाईट लोक आहात तुम्ही. माझ्या समक्ष माझ्यावर जो आरोप तुम्ही लावत आहात त्यातील सत्य अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. قالوا يا أيها العزيز إن له أبا شيخا كبيرا فخذ أحدنا مكانه إنا نراك من المحسنين. त्यांनी सांगितलं, हे सत्ताधीश सरदारा अजीज, याचा पिता फार म्हातारा माणूस आहे. याच्याऐवजी आपण आमच्यापैकी कोणाला तरी ठेवून घ्यावं. आम्हाला आपण फारच नेकदिल मनुष्य दिसता. قال معاذ الله أن نأخذ إلا من وجدنا متاعنا عنده إنا إذا لظالمون. युसुफ अलैहिस्सलामने सांगितलं, अल्लाह रक्षण करो. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला आम्ही कसं ठेवून घेऊ शकतो? ज्याच्याजवळ आम्हाला आमचा माल सापडला आहे त्याला सोडून दुसऱ्याला ठेवून घेतलं तरी आम्ही जालिम ठरू. فلما استيئسوا منه خلصوا نجيا قال كبيرهم ألم تعلموا أن أباكم قد أخذ عليكم موثقا من الله ومن قبل ما فرطتم في يوسف فلن أبرح الأرض حتى يأذن لي أبي أو يحكم الله لي وهو خير الحاكمين. जेव्हा ते युसुफ अलैहिस्सलामपासून विनाश झाले तेव्हा एका कोपऱ्यात जाऊन आपसात मसलत करू लागले. त्यांच्यात जो थोरला होता तो म्हणाला, तुम्हाला माहित नाही काय की तुमच्या वडिलांनी तुमच्याकडून अल्लाहच्या नावाने प्रतिज्ञा घेतली आहे आणि याच्यापूर्वी युसुफ अलैहिस्सलामच्या बाबतीत जे काय तुम्ही केलं आहे ते देखील तुम्हाला माहित आहे. आता मी तर इथून मुळीच जाणार नाही जोपर्यंत माझे वडील मला परवानगी देत नाहीत अथवा अल्लाहनेच माझ्या संबंधी काही निर्णय द्यावा. तो सर्वात बेहतर फैसला करणारा आहे. ارجعوا إلى أبيكم فقولوا يا أبانا إن ابنك سرق وما شهدنا إلا بما علمنا وما كنا للغيب حافظين. तुम्ही जाऊन आपल्या वडिलांना सांगा की हे पिता, आपल्या सुपुत्रानं चोरी केली आहे. आम्ही त्याला चोरी करताना पाहिलं नाही. जे काही आम्हाला माहीत झालं आहे केवळ तेच आम्ही सांगत आहोत आणि परोक्षाची तर आम्ही निगाह राखू शकत नव्हतो. واسأل القرية التي كنا فيها والعير التي أقبلنا فيها وإنا لصادقون. आपण त्या वस्तीत लोकांना विचारून घ्यावं की जेथे आम्ही होतो. त्या काफिल्याला विचारा ज्यांच्या समोर आम्ही आलो आहोत. आम्ही आमच्या निवेदनात अगदी खरे आहोत. قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم. पित्यानं ती कथा ऐकून सांगितलं, वस्तुतः तुमच्या वासनेनं तुमच्यासाठी आणखी एक मोठ्या गोष्टीला सोबत बनवलं. बरं तर मी याच्यावर देखील संयम ठेवीन आणि उत्तम प्रकारे ठेवीन. काय दुरापास्त की अल्लाहने त्या सर्वांना आणून भेटवावं. तो सर्व काही जाणतो आणि त्याची सर्व कामं हिकमतीवर आधारित आहे. وتولى عنهم وقال يا أسفا على يوسف وابيضت عيناه من الحزن فهو كظيم. मग तो त्यांच्याकडून तोंड फिरवून बसला आणि सांगू लागला की हाय युसुफ अलैहिस्सलाम. मनातल्या मनात त्याला दाटून येत होतं दुःखानं आणि त्याचे डोळे पांढरे झाले होते. قالوا تالله تفتأ تذكر يوسف حتى تكون حرضا أو تكون من الهالكين. मुलांनी सांगितलं, अल्लाहची शपथ, आपण तर तो युसुफ अलैहिस्सलामची आठवण करत असता. आता पाळी अशी आली आहे की त्याच्या दुःखात आपण स्वतःला क्षीण करून टाकाल अथवा आपला प्राणच नष्ट कराल. قال إنما أشكو بثي وحزني إلى الله وأعلم من الله ما لا تعلمون. त्याने सांगितलं, मी आपल्या त्रासाची आणि दुःखाची फिर्याद अल्लाहशिवाय इतर कोणाकडे करत नाही आणि अल्लाहशी जसा मी परिचित आहे तसे तुम्ही नाही. يا بني اذهبوا فتحسسوا من يوسف وأخيه ولا تيأسوا من روح الله إنه لا ييأس من روح الله إلا القوم الكافرون. माझ्या मुलांनो, जाऊन युसुफ अलैहिस्सलाम आणि त्याच्या भावाचा काही सुगावा घ्या. अल्लाहच्या कृपेपासून निराश होऊ नका.
त्याच्या कृपेपासून तर केवळ काफिरच निराश होत असतात. فلما دخلوا عليه قالوا يا أيها العزيز مسنا وأهلنا الضر وجئنا ببضاعة مزجاة فأوف لنا الكيل وتصدق علينا إن الله يجزي المتصدقين. तेव्हा हे लोक मिस्रला जाऊन युसुफ अलैहिस्सलामच्या हुजुरात दाखल झाले. तेव्हा त्यांनी विनंती केली की हे सत्ताधीश सरदारा, आम्ही आणि आमचे कुटुंबजन भयंकर संकटात आहोत आणि आम्ही काही क्षुल्लक पुंजी घेऊन आलो आहोत. आपण आम्हाला भरपूर धान्य देण्याची मेहरबानी करावी आणि आम्हाला दान द्यावं. अल्लाह दान देणाऱ्याला मोबदला देतो. قال هل علمتم ما فعلتم بيوسف وأخيه إذ أنتم جاهلون. हे ऐकून युसुफ अलैहिस्सलामला राहिलं नाही. त्यानं सांगितलं, तुम्हाला काही हे तरी माहित आहे का की तुम्ही युसुफ अलैहिस्सलाम आणि त्याच्या भावाशी काय केलं होतं जेव्हा तुम्ही नादान होता. قالوا أئنك لأنت يوسف قال أنا يوسف وهذا أخي قد من الله علينا إنه من يتقي ويصبر فإن الله لا يضيع أجر المحسنين. ते चमकून म्हणाले, अरे काय तुम्ही युसुफ अलैहिस्सलाम आहात? त्यानं सांगितलं, होय मी युसुफ अलैहिस्सलाम आहे आणि हा माझा भाऊ आहे. अल्लाहनं आमच्यावर उपकार केले. वस्तुस्थिती अशी आहे की जर एखाद्यानं ईशुविरुद्ध आणि संयमानं वागले तर अल्लाहजवळ असल्या नेक लोकांचा मोबदला वाया घालवला जात नाही. قالوا تالله لقد آثرك الله علينا وإن كنا لخاطئين. त्यांनी सांगितलं, अल्लाह शपथ की तुम्हाला अल्लाहनं आमच्यावर श्रेष्ठत्व प्रदान केलं आणि खरोखरच आम्ही अपराध करणारे होतो. قال لا تثريب عليكم اليوم يغفر الله لكم وهو أرحم الراحمين. त्यानं उत्तर दिलं, आज तुमची कसलीच पकड नाही. अल्लाह तुम्हाला क्षमा करो, तो सर्वात जास्त दया करणारा आहे. اذهبوا بقميصي هذا فألقوه على وجه أبي يأت بصيرا وأتوني بأهلكم أجمعين. जा, माझा हा सदरा घेऊन जा आणि माझ्या वडिलांच्या तोंडावर टाका. त्यांची दृष्टी परत येईल आणि आपल्या सर्व मुलाबाळांना माझ्याजवळ घेऊन या. ولما فصلت العير قال أبوهم إني لأجد ريح يوسف لولا أن تفندون. जेव्हा हा काफिला इजिप्तहून रवाना झाला तेव्हा त्यांच्या पित्यानं कन्नान या ठिकाणी सांगितलं, मला युसुफ अलैहिस्सलामचा सुगंध जाणवत आहे. तुम्ही एखाद्या वेळी असं सांगू नये की मी वार्धक्यानं साठाळलो आहे. قالوا تالله إنك لفي ضلالك القديم. घरातील लोक म्हणाले, अल्लाहची शपथ, आपण अद्याप आपल्या त्या जुन्या विक्षिप्तपणामध्ये पडलेले आहात. فلما أن جاء البشير ألقاه على وجهه فارتد بصيرا قال ألم أقل لكم إني أعلم من الله ما لا تعلمون. मग जेव्हा खुशखबरी आणणारा आला तेव्हा त्यानं युसुफ अलैहिस्सलामचा सदरा याकूब अलैहिस्सलामच्या तोंडावर टाकला आणि अकस्मातपणे त्याची दृष्टी परत आली. तेव्हा त्यानं सांगितलं, मी तुम्हाला सांगत नव्हतो काय, मी अल्लाहकडून ते काही जाणतो जे तुम्ही जाणत नाही. قالوا يا أبانا استغفر لنا ذنوبنا إنا كنا خاطئين. सर्वजण उद्गारले, हे पिता, आपण आमच्या अपराधांच्या क्षमेसाठी प्रार्थना करा. खरोखर आम्ही अपराध करणारे होतो. قال سوف أستغفر لكم ربي إنه هو الغفور الرحيم. त्यानं सांगितलं, मी आपल्या रबपाशी तुमच्यासाठी माफीची याचना करीन. तो मोठा माफ करणारा आणि दया दाखवणारा आहे. فلما دخلوا على يوسف آوى إليه أبويه وقال ادخلوا مصر إن شاء الله آمنين. मग जेव्हा हे लोक युसुफ अलैहिस्सलामजवळ पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या वडिलांना आपल्या बरोबर बसवून घेतलं आणि आपल्या सर्व कुटुंबियांना सांगितलं, चला आता शहरात चला, अल्लाहने इच्छिलं तर सुखासमाधानानं राहाल. ورفع أبويه على العرش وخروا له سجدا وقال يا أبت هذا تأويل رؤياي من قبل قد جعلها ربي حقا وقد أحسن بي إذ أخرجني من السجن وجاء بكم من البدو من بعد أن نزغ الشيطان بيني وبين إخوتي إن ربي لطيف لما يشاء إنه هو العليم الحكيم. शहरात प्रवेश केल्यानंतर त्यानं आपल्या मातापित्याला उठवून आपल्यापाशी सिंहासनावर बसवलं आणि सर्वजण त्याच्यापुढे सहसा सजद्यात झुकले. युसुफ अलैहिस्सलामने सांगितलं, हे पिता, हे फळ आहे माझ्या त्या स्वप्नाचं जे मी पूर्वी पाहिलं होतं. माझ्या रबनं
ते स्वप्न साकार केलं. त्याचे उपकार आहेत की त्यानं मला तुरुंगातून बाहेर काढलं आणि तुम्हा लोकांना ओसाड भागातून आणून मला भेटवलं. वस्तुतः शैताननं माझ्या आणि माझ्या भावांच्या दरम्यान बिघाड निर्माण केले होते. वस्तुस्थिती अशी आहे की माझा रब नकळत उपाययोजनेद्वारे आपलं मनोरथ साकार करतो. निसंशय तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. رب قد آتيتني من الملك وعلمتني من تأويل الأحاديث فاطر السماوات والأرض أنت ولي في الدنيا والآخرة توفني مسلما وألحقني بالصالحين. हे माझ्या रब, तू मला राज्य प्रदान केलं आणि मला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं शिकवलं. पृथ्वी आणि आकाश बनवणाऱ्या तूच इहलोकात आणि परलोकात माझा वाली आहेस. माझा शेवट इस्लामवर कर आणि परिणामांती मला सदाचारी लोकांबरोबर मिळव. ذلك من أنباء الغيب نوحيه إليك وما كنت لديهم إذ أجمعوا أمرهم وهم يمكرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ही कथा परोक्षाच्या खबरीपैकी आहे जी आम्ही तुमच्याकडे दिव्य प्रकटन म्हणून पाठवत आहोत. एरवी तुम्ही त्यावेळी हजर नव्हता जेव्हा इसू अलैहिस्सलामच्या भावांनी आपापसात संगनमत करून कट केला होता. وما أكثر الناس ولو حرصت بمؤمنين. परंतु तुम्ही मग कितीही इच्छा का करू नये, यांच्यातून बहुतेक लोक मान्य करून घेणारे नाहीत. وما تسألهم عليه من أجر إن هو إلا ذكر للعالمين. वास्तविकपणे तुम्ही या सेवेबद्दल त्यांच्याकडून काही मोबदलाही मागत नाही. हा तर एक उपदेश आहे जो जगतवासियांकरता आम आहे. وكأي من آية في السماوات والأرض يمرون عليها وهم عنها معرضون. पृथ्वी आणि आकाशात कित्येक निशाणे आहेत ज्यावरून हे जात असतात आणि थोडं देखील लक्ष देत नाही. وما يؤمن أكثرهم بالله إلا وهم مشركون. यांच्यापैकी बहुतेक अल्लाहला मानतात परंतु अशा प्रकारे की त्याच्याबरोबर ते इतरांना भागीदार ठरवतात. أفأمنوا أن تأتيهم غاشية من عذاب الله أو تأتيهم الساعة بغتة وهم لا يشعرون. हे समाधानी आहेत काय की अल्लाहच्या प्रकोपाचं एखादं संकट यांच्यावर झडप घालणार नाही अथवा बेसावध असता कयामतची धक्का अचानक यांच्यावर येणार नाही. قل هذه سبيلي أدعو إلى الله على بصيرة أنا ومن اتبعني وسبحان الله وما أنا من المشركين. तुम्ही यांना स्पष्ट सांगून टाका की माझा मार्ग तर हा आहे, मी अल्लाहकडे बोलवतो. मी स्वतः देखील पूर्ण प्रकाशात आपला रस्ता पाहत आहे आणि माझे सोबती देखील, आणि अल्लाह पाक आहे आणि अनेकेश्वरवाद्यांशी माझा काहीही संबंध नाही. وما أرسلنا من قبلك إلا رجالا نوحي إليهم من أهل القرى أفلم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم ولدار الآخرة خير للذين اتقوا أفلا تعقلون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्या अगोदर आम्ही जे प्रेषित पाठवले होते ते सर्व देखील माणसंच होती आणि ते याच वस्त्यांच्या निवास्यांपैकी होते आणि त्यांच्याकडे आम्ही दिव्य प्रकटन पाठवत राहिलो आहोत. मग काय या लोकांनी जमिनीवर संचार केला नाही की त्या लोकांचा शेवट त्यांना दिसला नाही जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. निश्चितच परलोकाचं घर त्या लोकांसाठी आणखी बेहतर आहे ज्यांनी पैगंबरांचं म्हणणं मान्य करून ईशविरुद्धेचं वर्तन अंगीकारलं. काय आता देखील तुम्ही समजणार नाही. حتى إذا استيأس الرسل وظنوا أنهم قد كذبوا جاءهم نصرنا فنجي من نشاء ولا يرد بأسنا عن القوم المجرمين. पूर्वीच्या पैगंबरांबरोबर सुद्धा हेच होत राहिलं आहे की ते दीर्घकाळ उपदेश करत राहिले आणि लोकांनी ऐकून घेतलं नाही. इतपाव येतो की जेव्हा पैगंबर लोकांपासून निराश झाले आणि लोकांनी देखील समजून घेतलं की त्यांच्याशी खोटं बोललं गेलं होतं, तेव्हा अकस्मात आमची मदत पैगंबरांना पोहोचली. मग जेव्हा असला प्रसंग येतो तेव्हा आमचा कायदा असा आहे की ज्याला आम्ही इच्छितो वाचवतो आणि अपराध्यावरून तर आमचा प्रकोप टाळलाच जाऊ शकत नाही. لقد كان في قصصهم عبرة لأولي الألباب ما كان حديثا يفترى ولكن تصديق الذي بين يديه وتفصيل كل شيء وهدى ورحمة لقوم يؤمنون. पूर्वीच्या लोकांच्या या कथांमध्ये बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी धडा आहे. हे जे काही कुराणमध्ये वर्णिलं जात आहे या काही बनावट गोष्टी नाहीत.
तर जे ग्रंथ याच्यापूर्वी आलेले आहेत हे त्यांचंच प्रमाणित सत्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि इमान आणणाऱ्यांकरता मार्गदर्शन आणि कृपा आहे. अल्लाहच्या नावाने जो असी मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम मीम रा तिल्क आयातुल किताब वल्लज़ी उन्ज़िला इलैका मिन रब्बिकल हक़्क़ वलाकिन्न अक्सरन नासी ला युमिनून. अलिफ लाम मीम रा या ईश्वरी ग्रंथाच्या आयती आहेत आणि जे काही तुमच्या रबकडून तुम्हावर उतरवलं गेलं आहे ते ऐन सत्य आहे, पण तुमच्या लोकांपैकी बहुतेक लोक मानत नाहीत. الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ثم استوى على العرش وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى يدبر الأمر يفصل الآيات لعلكم بلقاء ربكم توقنون. तो अल्लाहच आहे ज्यानं आकाशांना अशा आधारविना स्थापित केलं जे तुम्हाला दिसत असावेत. मग तो आपल्या राजसिंहासनावर विराजमान झाला आणि त्यानं सूर्य आणि चंद्राला एका कायद्याच्या अधीन केलं. या साऱ्या व्यवस्थेतील प्रत्येक वस्तू एका ठरलेल्या वेळेसाठी चाललेली आहे आणि अल्लाहच या सर्व कार्याची तजवीज करत आहे. तो निशाण्या उघड करून करून सांगतो, कदाचित तुम्ही आपल्या रबच्या भेटीचा विश्वास बाळगावा. وهو الذي مد الأرض وجعل فيها رواسي وأنهارا ومن كل الثمرات جعل فيها زوجين اثنين يغشي الليل النهار إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. आणि तोच आहे ज्यानं ही पृथ्वी पसरून ठेवली आहे. हिच्यात पर्वतांच्या मेघा रोवल्या आहेत आणि नद्या प्रवाहित केल्या आहेत. त्यानंच हरेक प्रकारच्या फळांच्या जोड्या उत्पन्न केल्या आहेत आणि तोच दिवसावर रात्र आच्छादित करत असतो. या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरपणे विचार करतात. وفي الأرض قطع متجاورات وجنات من أعناب وزرع ونخيل صنوان وغير صنوان يسقى بماء واحد ونفضل بعضها على بعض في الأكل إن في ذلك لآيات لقوم يعقلون. आणि पहा, पृथ्वीवर वेगवेगळे भूभाग आढळतात जे एकमेकांशी संलग्न असलेले आहेत. द्राक्षांच्या बागा आहेत, शेतं आहेत, खजुरींची झाडं आहेत ज्यांच्यापैकी काही एकेरी आहेत आणि काही दुहेरी. सर्वांना एकच पाणी सिंचित करतो, परंतु चवीत आम्ही काहींना बेहतर बनवतो तर काहींना कमतर. या सर्व वस्तूंमध्ये पुष्कळच्या निशाण्या आहेत त्या लोकांसाठी जे अकलेचा उपयोग करतात. وَإِن تَعْجَبْ فَعَجَبٌ قَوْلُهُمْ أَإِذَا كُنَّا تُرَابًا أَإِنَّا لَفِي خَلْقٍ جَدِيدٍ أُولَئِكَ الَّذِينَ كَفَرُوا بِرَبِّهِمْ وَأُولَئِكَ الْأَغْلَالُ فِي أَعْنَاقِهِمْ وَأُولَئِكَ أَصْحَابُ النَّارِ هُمْ فِيهَا خَالِدُونَ. आता जर तुम्हाला आश्चर्य करायचं असेल तर आश्चर्य करण्यास योग्य लोकांचं हे कथन आहे. जेव्हा आम्ही मरून माती होऊ तेव्हा काय आम्ही नव्याने निर्माण केले जाऊ? हे ते लोक आहेत ज्यांनी आपल्या रबशी कुफ्र केला आहे. हे ते लोक आहेत ज्यांच्या मानेत जू अडकलेले आहेत. हे जहन्नमी आहेत आणि जहन्नम मध्ये सदैव राहतील. وَيَسْتَعْجِلُونَكَ بِالسَّيِّئَةِ قَبْلَ الْحَسَنَةِ وَقَدْ خَلَتْ مِن قَبْلِهِمُ الْمَثُلَاتُ وَإِنَّ رَبَّكَ لَذُو مَغْفِرَةٍ لِلنَّاسِ عَلَى ظُلْمِهِمْ وَإِنَّ رَبَّكَ لَشَدِيدُ الْعِقَابِ. हे लोक भल्यापूर्वी वाईटाकरता घाई करत आहेत. वस्तुतः यांच्यापूर्वी ज्या लोकांचं असं वर्तन राहिलं आहे त्यांच्यावर अल्लाहच्या प्रकोपाचा धडा शिकवणारी उदाहरणं घडलेली आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की तुझा रब लोकांचा जुलूम असता देखील त्यांच्या बाबतीत डोळे झाक करतो आणि हेही सत्य आहे की तुझा रब कठोर शिक्षा देणारा आहे. وَيَقُولُ الَّذِينَ كَفَرُوا لَوْلَا أُنزِلَ عَلَيْهِ آيَةٌ مِّن رَّبِّهِ إِنَّمَا أَنتَ مُنذِرٌ وَلِكُلِّ قَوْمٍ هَادٍ. हे लोक ज्यांनी तुमचं म्हणणं ऐकण्यास इन्कार केला आहे म्हणतात की या व्यक्तीवर याच्या रबकडून एखादी निशाणी का उतरली नाही? तुम्ही तर केवळ सावध करणारे आहात आणि प्रत्येक जनसमूहासाठी एक मार्गदर्शक आहात. الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيض الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار.
अल्लाह प्रत्येक गर्भवतीच्या पोटाबद्दल जाणतो. जे काही त्याच्यात तयार होतं त्यालाही जाणतो आणि जे काही त्यात कमी जास्त होतं त्याचीही त्याला खबर असते. प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्यापाशी एक प्रमाण निश्चित आहे. तो गुप्त आणि प्रकट प्रत्येक गोष्टीचा विज्ञाता आहे. तो महान आहे आणि प्रत्येक स्थितीत उच्चतर राहणारा आहे. तुम्हापैकी कोणीही, मग तो मोठ्याने बोलो अथवा हळू, आणि कोणी रात्रीच्या अंधकारात लपलेला असो अथवा दिवसाच्या प्रकाशात चालत असो, त्याच्यासाठी सर्व एकसारखेच आहे. له معقبات من بين يديه ومن خلفه يحفظونه من أمر الله إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم وإذا أراد الله بقوم سوءا فلا مرد له وما لهم من دونه من प्रत्येक माणसाच्या पुढे आणि मागे त्यानं नियुक्त केलेले निरीक्षक लागून आहेत, जे अल्लाहच्या आज्ञेनं त्याच्यावर देखरेख करत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह कोणत्याही जनसमूहाच्या स्थितीत परिवर्तन करत नाही जोपर्यंत तो स्वतः आपल्या गुणांना बदलत नाही. आणि जेव्हा अल्लाहनं एखाद्या जनसमूहावर अरिष्ट आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा ते कोणाचेही टाळण्यानं टळू शकत नाही. आणि अल्लाहच्या विरोधात अशा जनसमूहाचा कोणी हिमायती आणि मदतगारही असू शकत नाही. هو الذي يريكم البرق خوفا وطمعا وينشئ السحاب الثقال ويسبح الرعد بحمده والملائكة من خيفته ويرسل الصواعق فيصيب بها من يشاء وهم يجادلون في الله وهو شديد المحال. तोच आहे जो तुमच्या समोर विजा चमकवतो, ज्यांना पाहून तुम्हाला भयही वाटू लागतं आणि आशाही पालवतात. तोच आहे जो पाण्यानं भरलेले ढग उठवतो. मेघगर्जना त्याच्या स्तुतीबरोबर त्याचं पावित्र्य गान करते आणि फरिश्ते त्याच्या धास्तीनं थरथर कापत त्याचं पावित्र्य वर्णन करतात. तो कडाळणाऱ्या विजांना पाठवतो आणि कित्येक वेळा त्यांना ज्यावर इच्छितो ऐन त्याच स्थितीत कोसळतो. जेव्हा लोक अल्लाहच्या बाबतीत वाद घालत असतात, खरोखर त्याची चाल मोठी जबरदस्त आहे. له دعوة الحق والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء ليبلغ فاه وما هو ببالغه وما دعاء الكافرين إلا في ضلال. त्याचाच धावा करणं सत्याधिष्ठित आहे. उरले ते ज्यांचा धावा हे लोक त्याला सोडून करतात, ते त्यांच्या प्रार्थनेला काहीच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. त्यांचा धावा करणं तर असं आहे जसे एखाद्या मनुष्यानं पाण्याकडे हात पसरून त्याला विनंती करावी की तू माझ्या तोंडापर्यंत पोच. वस्तुतः पाणी त्याच्यापर्यंत पोचणार नाही. बस अशाच प्रकारे काफिरांच्या प्रार्थना देखील काहीच नाही परंतु एक लक्ष्यहीन बाण. ولله يسجد من في السماوات والأرض طوعا وكرها وظلالهم بالغدو والآصال. तो तर अल्लाहच आहे ज्याला आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक वस्तू स्वखुशीनं व लाचारीनं सजदा करत आहे आणि सर्व वस्तूंच्या सावल्या सकाळ संध्याकाळ त्याच्यासमोर झुकतात. قل من رب السماوات والأرض قل الله قل أفاتخذتم من دونه أولياء لا يملكون لأنفسهم نفعا ولا ضرا قل هل يستوي الأعمى والبصير أم هل تستوي الظلمات والنور أم جعلوا لله شركاء خلقوا كخلقه فتشابه الخلق عليهم قل الله خالق كل شيء وهو الواحد القهار. त्यांना विचारा आकाश आणि पृथ्वीचा रब कोण आहे? सांगा अल्लाह. मग यांना सांगा की जर वस्तुस्थिती अशी आहे तर तुम्ही त्याला सोडून
अशा देवांना आपले कार्यसाधक ठरवलं आहे का, जे स्वतः आपल्याकरता देखील कसल्याही फायद्या तोट्याचे आविष्कार बाळगत नाहीत? सांगा, काय आंधळा आणि डोळस समान असतात? काय प्रकाश आणि अंधकार समान असतात? आणि जर असं नाही तर काय यांनी ठरवलेल्या भागीदारांनी देखील अल्लासारखं काय निर्माण केलं आहे की जेणेकरून यांच्यासाठी सर्जनाची बाब संदिग्ध बनली आहे? सांगा, प्रत्येक वस्तूचा सर्जन करता केवळ अल्लाह आहे आणि तो एकमेव आहे, सर्वांवर प्रभुत्व संपन्न. أنزل من السماء ماء فسالت أودية بقدرها فاحتمل السيل زبدا رابيا ومما يوقدون عليه في النار ابتغاء حلية أو متاع زبد مثله كذلك يضرب الله الحق والباطل فأما الزبد فيذهب جفاء وأما ما ينفع الناس فيمكث في الأرض كذلك يضرب الله الأمثال. अल्लाहनं आकाशातून पाण्याचा वर्षाव केला आणि प्रत्येक नदी आणि नाला आपल्या पात्रानुसार ते घेऊन निघाला. मग जेव्हा पूर आला तेव्हा पृष्ठभागावर फेस देखील आला आणि असेच फेस त्या धातूवर देखील येत असतात ज्यांना दागिने आणि भांडी इत्यादी बनवण्यासाठी लोक वितळवत असतात. याच उदाहरणाद्वारे अल्लाह सत्य आणि असत्याच्या बाबींना स्पष्ट करतो. जो फेस आहे तो नाहीसा होतो आणि जी वस्तू माणसाच्या फायद्याची आहे ती पृथ्वीत स्थिरावते. अशा प्रकारे अल्लाह उदाहरणांनी आपली गोष्ट समजवतो. للذين استجابوا لربهم الحسنى والذين لم يستجيبوا له لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به أولئك لهم سوء الحساب ومأواهم جهنم وبئس المهاد. ज्या लोकांनी आपल्या रबचं आमंत्रण स्वीकारलं त्याच्यासाठी भलाई आहे आणि ज्यांनी त्याला स्वीकारलं नाही ते जर पृथ्वीच्या सर्व संपत्तीचे जरी मालक असले आणि तितकीच आणखी मिळवली तरी ते अल्लाहच्या पकडीतून वाचण्यासाठी ती सर्व मोबदल्यात देऊन टाकायला तयार होतील. हे ते लोक आहेत ज्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाईल आणि यांचं ठिकाण नरक आहे, अत्यंत वाईट ठिकाण. أفمن يعلم أنما أنزل إليك من ربك الحق كمن هو أعمى إنما يتذكر أولو الألباب الذين يوفون بعهد الله ولا ينقضون الميثاق والذين يصلون ما أمر الله به أن يوصل ويخشون ربهم ويخافون سوء الحساب. बरं, हे कसं शक्य आहे की तो मनुष्य जो तुमच्या रबच्या या ग्रंथाला सत्य मानतो जो त्यानं तुम्हाला उतरवला आहे आणि तो मनुष्य जो या वस्तुस्थितीशी आंधळा आहे, दोघं समान व्हावेत? उपदेश तर बुद्धिमान लोकच स्वीकारत असतात आणि त्यांचं वर्तन असं असतं की अल्लाहशी केलेल्या आपल्या वचनांची ते पूर्तता करतात आणि त्याची भक्कम बांधिलकीनंतर मोडून टाकत नाहीत. त्यांचं वर्तन असं असतं की अल्लाहनं ज्या ज्या संबंधांना कायम राखण्याची आज्ञा दिली आहे त्यांना कायम ठेवतात, आपल्या रबला भीतात आणि या गोष्टीचं भय बाळगतात की एखाद्या वेळी त्यांच्याकडून वाईट प्रकारे हिशेब घेतला जाऊ नये. والذين صبروا ابتغاء وجه ربهم وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية ويدرؤون بالحسنة السيئة أولئك لهم عقبى الدار جنات عدن يدخلونها ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم والملائكة يدخلون عليهم من كل باب سلام عليكم بما صبرتم فنعم عقبى الدار. त्यांची अवस्था अशी असते की आपल्या रबच्या प्रसन्नतेकरता संयमानं वागतात, नमाज कायम करतात, आमच्या दिलेल्या रोजीतून उघड आणि गुप्तपणे खर्च करतात आणि वाईटाला बनाईनं नाहीसं करतात. परलोकाचं घर याच लोकांसाठी आहे, अर्थात अशी उद्यानं जी त्यांची चिरकालीन निवासस्थानं असतील. ते स्वतः देखील त्यांच्यात प्रवेश करतील आणि त्यांचे वाडवडील आणि त्यांच्या पत्न्या आणि त्यांच्या संततीपैकी जे जे सदाचारी आहेत
ते देखील त्यांच्या समवेत तेथे जातील. फरिश्ते चोहूबाजूंनी त्यांच्या स्वागत करता येतील आणि त्यांना सांगतील, तुम्हावर सलामती आहे. तुम्ही जगात ज्या प्रकारे संयम पाळलं त्यामुळे आज तुम्ही याचे हकदार ठरला आहात. तर किती छान आहे हे परलोकाचं घर. والذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك لهم اللعنة ولهم سوء الدار. उरले ते लोक जे अल्लाहच्या वचनाशी बांधिलकी पक्की केल्यानंतर तोडून टाकतात, जे त्या संबंधांना तोडतात ज्यांना अल्लाहनं जोडण्याची आज्ञा दिली आहे आणि जे पृथ्वीवर उपद्रव माजवतात, ते धिक्कारास पात्र आहेत. त्यांच्यासाठी परलोकात अत्यंत वाईट ठिकाण आहे. الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر وفرحوا بالحياة الدنيا وما الحياة الدنيا في الآخرة إلا متاع. अल्लाह ज्याला इच्छितो रोजीची विपुलता प्रदान करतो आणि ज्याला इच्छितो त्याला मोजकी रोजी देतो. हे लोक ऐहिक जीवनात मग्न आहेत. खरं पाहता ऐहिक जीवन परलोकाच्या तुलनेत एक अल्पशा सामुग्री व्यतिरिक्त काहीच नाही. ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه قل إن الله يضل من يشاء ويهدي إليه من أناب الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب الذين آمنوا وعملوا الصالحات طوبى لهم وحسن مآب. हे लोक ज्यांनी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या प्रेषितत्वाला मानण्यास नकार दिला आहे सांगतात, या व्यक्तीवर रबकडून एखादी निशाणी का उतरली नाही. सांगा, अल्लाह ज्याला इच्छितो मार्गभ्रष्ट करतो आणि तो आपल्याकडे येण्याचा मार्ग त्यालाच दाखवतो जो त्याच्याकडे रुजू होतो. असलेच लोक आहेत ते ज्यांनी या पैगंबराचं आवाहन मानलं आहे आणि त्यांच्या हृदयांना अल्लाहच्या स्मरणानं समाधान प्राप्त होतं. जाणून असा, अल्लाहचं स्मरण ती गोष्ट आहे ज्यांना हृदयाला समाधान लावत असतं. मग ज्या लोकांनी सत्य आव्हानाला मानलं आणि सत्कर्म केली ते सुदैवी आहेत आणि त्यांच्यासाठी चांगला शेवट आहे. كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها أمم لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, याच वैभवानं आम्ही तुम्हाला प्रेषित बनवून पाठवला आहे एका अशा जनसमूहात ज्याच्यापूर्वी अनेक जनसमूह होऊन गेले आहेत, जेणेकरून तुम्ही या लोकांना तो संदेश ऐकवावा जो आम्ही तुमच्यावर उतरवला आहे. अशा स्थितीत की हे आपल्या अत्यंत मेहरबान अल्लाहचे काफिर बनले आहेत, यांना सांगा की तोच माझा रब आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. त्याच्यावरच मी भरोसा केला आणि तोच माझा आश्रयस्थान आहे. ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة أو تحل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد. आणि काय झालं असतं जर एखादा असा कुराण उतरवला गेला असता ज्याच्या शक्तीनं पर्वत चालू लागले असते, अथवा जमीन दुभंगली असती, अथवा मृतलोक कबरीतून निघून बोलू लागले असते. अशा प्रकारच्या निशाण्या दाखवणं काही कठीण नाही. किंबहुना सर्वाधिकारच अल्लाहच्या अखत्यारीत आहे. मग काय, इमानवाले आतापर्यंत काफिरांच्या मागणीच्या उत्तरात एखादी निशाणी प्रकट होण्याची आशा लावून बसले आहेत आणि ते हे समजून निराश झाले नाहीत की जर अल्लाहने इच्छिलं असतं तर सर्व मानवांना सुबोधित केलं असतं. ज्या लोकांनी अल्लाहशी कुफ्रची वर्तणूक अवलंबली आहे त्यांच्यावर त्यांच्या कृत्यामुळे कोणती ना कोणती आपत्ती येतच असते, अथवा त्यांच्या घराजवळ एखाद्या जागी कोसळत असते. हा क्रम चालू राहील येत पावेतो की अल्लाहचं वचन पूर्ततेस यावं. निसंशय अल्लाह आपल्या वचनाविरुद्ध जात नाही. ولقد استهزئ برسل من
قبلك فأمليت للذين كفروا ثم أخذتهم فكيف كان عقاب أفمن هو قائم على كل نفس بما كسبت وجعلوا لله شركاء قل سموهم أم تنبئونه بما لا يعلم في الأرض أم بظاهر من القول بل زين للذين كفروا مكرهم وصدوا عن السبيل ومن يضلل الله فما له من هاد. तुमच्यापूर्वी देखील कित्येक प्रेषितांची चेष्टा केली गेली आहे, परंतु मी सदैव इन्कार करणाऱ्यांना ढील दिली आणि सरतेशेवटी त्यांना पकडलं. मग पहा माझी शिक्षा किती कठोर होती. मग काय, तो जो एक एक जीवाच्या कमाईवर नजर ठेवतो त्याच्या विरोधात हे दुस्साहस केलं जात आहे की लोकांनी त्याचे काही भागीदार ठरवले आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, जर खरोखर ते अल्लाहनं स्वतः बनवलेले भागीदार आहेत तर जरा त्यांची नावं घ्या की ते कोण आहेत. काय तुम्ही अल्लाहला एका नव्या गोष्टीची माहिती देत आहात जिला तो आपल्या पृथ्वीत जाणत नाही? अथवा तुम्ही लोक असेच तोंडात जे काही येतं ते सांगता? वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांनी सत्याच्या आव्हानाला स्वीकारण्यास नकार दिला आहे त्यांच्याकरता त्यांच्या कुटिलतेंना आकर्षक बनवलं गेलं आहे आणि ते सरळ मार्गापासून रोखले गेले आहेत. मग ज्याला अल्लाहनं प्रतवष्टतेत लोटावं त्याला कोणी मार्ग दाखवणार नाही. لهم عذاب في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أشق وما لهم من الله من واق. असल्या लोकांसाठी जगातील जीवनातच यातना आहेत आणि परलोकातील यातना याहूनही कठोर आहेत. कोणीही असा नाही जो त्यांना अल्लाहपासून वाचवणारा असेल. مثل الجنة التي وعد المتقون تجري من تحتها الأنهار أكلها دائم وظلها تلك عقبى الذين اتقوا وعقبى الكافرين النار. ईशभिरू माणसांसाठी ज्या स्वर्गाचं वचन दिलं गेलं आहे त्याचं वैभव असं आहे की त्याच्या खालून कालवे वाहत आहेत, त्याची फळं चिरंतन आहेत आणि त्याची सावली अनश्वर. हा शेवट आहे पापविरू लोकांचा आणि सत्याचा इन्कार करणाऱ्यांचा शेवट असा आहे की त्याच्याकरता नरकाग्नी आहे. والذين آتيناهم الكتاب يفرحون بما أنزل إليك ومن الأحزاب من ينكر بعضه قل إنما أمرت أن أعبد الله ولا أشرك به إليه أدعو وإليه مآب. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या लोकांना आम्ही पूर्वी ग्रंथ दिला होता ते या ग्रंथावर जो आम्ही तुमच्यावर उतरवला आहे खुश आहेत. आणि विविध गटात काही लोक असे देखील आहेत जे या ग्रंथाच्या काही गोष्टी मानत नाहीत. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका की मला तर केवळ अल्लाहच्या बंदगीची आज्ञा दिली गेली आहे आणि त्यापासून मनाई केली गेली आहे की एखाद्याला त्याच्याबरोबर मी भागीदार ठरवावं. म्हणून मी त्याच्याकडे निमंत्रित करत आहे आणि त्याच्याकडे माझी रुजवात आहे. وكذلك أنزلناه حكما عربيا ولئن اتبعت أهواءهم بعدما جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا واق. याच आदेशानिशी आम्ही हे अरबी फरमान तुमच्यावर उतरवलं आहे. आता जे ज्ञान तुमच्यापाशी आलेलं आहे ते असताना देखील तुम्ही जर लोकांच्या इच्छेच्या मागे चालतात तर अल्लाह विरुद्ध तुमचा कोणी हिमायती आणि मदतगारही नाही आणि त्याच्या पकडीतून तुम्हाला कोणी वाचवूही शकत नाही. وَلَقَدْ أَرْسَلْنَا رُسُلًا مِّن قَبْلِكَ وَجَعَلْنَا لَهُمْ أَزْوَاجًا وَذُرِّيَّةً وَمَا كَانَ لِرَسُولٍ أَن يَأْتِيَ بِآيَةٍ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ لِكُلِّ أَجَلٍ كِتَابٌ. तुमच्या पूर्वी देखील आम्ही अनेक पैगंबर पाठवले आहेत आणि त्यांना आम्ही पत्नी आणि मुलंबाळ असलेलेच बनवलं होतं. आणि कोणत्याही पैगंबराचं हे सामर्थ्य नव्हतं की अल्लाहच्या आज्ञेशिवाय एखादी निशाणी त्यानं स्वतःच आणून दाखवली असती. प्रत्येक युगासाठी एक ग्रंथ आहे. يَمْحُو اللَّهُ مَا يَشَاءُ وَيُثْبِتُ وَعِندَهُ أُمُّ الْكِتَابِ. अल्लाह ज्याला इच्छितो त्याला नष्ट करतो आणि ज्या गोष्टीला इच्छितो तिला कायम ठेवतो. उम्मुल किताब मूल ग्रंथ त्याच्यापाशीच आहे.
وَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِنَّمَا عَلَيْكَ الْبَلَاغُ وَعَلَيْنَا الْحِسَابُ. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज्या वाईट शेवटाची धमकी आम्ही ह्या लोकांना देत आहोत, मग याचा काही भाग आम्ही तुमच्या जिवंतपणीच दाखवावा किंवा तो प्रत्यक्षात येण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला उचलून घ्यावं. कोणत्याही परिस्थितीत तुमचं काम फक्त संदेश पोहोचवण्याचंच होय आणि हिशेब घेणं आमचं काम होय. أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا نَأْتِي الْأَرْضَ نَنقُصُهَا مِنْ أَطْرَافِهَا وَاللَّهُ يَحْكُمُ لَا مُعَقِّبَ لِحُكْمِهِ وَاللَّهُ يَحْكُمُ لَا مُعَقِّبَ لِحُكْمِهِ وَهُوَ سَرِيعُ الْحِسَابِ. हे लोक पाहत नाहीत काय की आम्ही या भूमीवर चालून येत आहोत आणि हिचं वेटोळं सर्व बाजूंनी आवळत येत आहोत. अल्लाह राज्य करत आहे, कोणी त्याच्या निर्णयावर पुनर्दृष्टी करणारा नाही आणि त्याला हिशेब घेण्यास काही विलंब लागत नाही. وَقَدْ مَكَرَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ فَلِلَّهِ الْمَكْرُ جَمِيعًا يَعْلَمُ مَا تَكْسِبُ كُلُّ نَفْسٍ وَسَيَعْلَمُ الْكُفَّارُ لِمَنْ عُقْبَى الدَّارِ. यांच्यापूर्वी जे लोक होऊन गेले आहेत त्यांनी देखील मोठमोठाले डावपेच लढवले आहेत, परंतु अस्सल निकाली चाल तर पूर्णपणे अल्लाहच्या जातात आहे. तो जाणतो की कोण काय कमवत आहे आणि लवकरच हे सत्याचा इन्कार करणारे पाहतील की कोणाचा शेवट चांगला होतो. وَيَقُولُ الَّذِينَ كَفَرُوا لَسْتَ مُرْسَلًا قُلْ كَفَى بِاللَّهِ شَهِيدًا بَيْنِي وَبَيْنَكُمْ وَمَنْ عِندَهُ عِلْمُ الْكِتَابِ. हे इन्कार करणारे म्हणतात की तुम्ही अल्लाहकडून पाठवलेले नाही. सांगा, माझ्या आणि तुमच्या दरम्यान अल्लाहची ग्वाही पुरेशी आहे आणि मग त्या व्यक्तीची साक्ष ज्याला आकाशी ग्रंथाचं ज्ञान आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. अलिफ लाम रा. किताबुन अन्झलनाहु इलैका लितुखरिजन नास मिनल-ज़ुलुमाति इलन-नूर بإذن ربهم إلى صراط العزيز الحميد الله الذي له ما في السماوات وما في الأرض وويل للكافرين من عذاب شديد. الذين يستحبون الحياة الدنيا على الآخرة ويصدون عن سبيل الله ويبغونها عوجا أولئك في ضلال بعيد. अलिफ लाम रा. हे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हा एक ग्रंथ आहे जो आम्ही तुमच्याकडे उतरवला आहे जेणेकरून तुम्ही लोकांना अंधारातून काढून प्रकाशात आणावं त्यांच्या रबच्या सुबुद्धीनं, त्या ईश्वराच्या मार्गावर जो जबरदस्त आणि आपल्या अस्तित्वात स्वयंमेव वस्तुत्य आहे आणि पृथ्वी आणि आकाशांच्या सर्व चराचराचा मालक आहे. आणि अत्यंत विनाशकारी शिक्षा आहे सत्याच्या स्वीकारण्यास नकार देणाऱ्याकरता जे ऐहिक जीवनाला पारलौकिक जीवनावर प्राधान्य देतात, जे अल्लाहच्या मार्गापासून लोकांना रोखत आहेत आणि इच्छितात की हा मार्ग त्यांच्या इच्छेनुरूप वक्र व्हावा. हे लोक पथभ्रष्टतेत फार दूर गेलेले आहेत. وَمَا أَرْسَلْنَا مِن رَّسُولٍ إِلَّا بِلِسَانِ قَوْمِهِ لِيُبَيِّنَ لَهُمْ فَيُضِلُّ اللَّهُ مَن يَشَاءُ وَيَهْدِي مَن يَشَاءُ وَهُوَ الْعَزِيزُ الْحَكِيمُ. आम्ही आपला संदेश देण्यासाठी जेव्हा कधी एखादा प्रेषित पाठवला आहे त्यानं आपल्या लोकांच्याच भाषेत संदेश दिला आहे जेणेकरून त्यानं त्यांना चांगलं स्पष्ट करून आपलं म्हणणं सांगावं. मग अल्लाह ज्याला इच्छितो त्याला पदभ्रष्ट करतो आणि ज्याला इच्छितो मार्गदर्शन करतो. तो प्रभुत्व संपन्न आणि बुद्धिमान आहे. وَلَقَدْ أَرْسَلْنَا مُوسَى بِآيَاتِنَا أَنْ أَخْرِجْ قَوْمَكَ مِنَ الظُّلُمَاتِ إِلَى النُّورِ وَذَكِّرْهُم بِأَيَّامِ اللَّهِ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَاتٍ لِكُلِّ صَبَّارٍ شَكُورٍ. आम्ही यापूर्वी मूसा अलैहिस्सलामला देखील आपल्या निशाण्यांसहित पाठवला आहे. त्यालाही आम्ही आज्ञा दिली होती की आपल्या लोकांना अंधारातून काढून प्रकाशात आण आणि त्यांना अल्लाहच्या ऐतिहासिक बोधप्रद घटना ऐकवून उपदेश दे. या घटनांमध्ये मोठ्या निशाण्या आहेत त्या प्रत्येक माणसासाठी जो संयम बाळगणारा आणि कृतज्ञ होणारा असेल. وَإِذْ قَالَ مُوسَى لِقَوْمِهِ اذْكُرُوا نِعْمَةَ اللَّهِ عَلَيْكُمْ إِذْ أَنْجَاكُمْ مِنْ آلِ فِرْعَوْنَ
يسومونكم سوء العذاب ويذبحون أبناءكم ويستحيون نساءكم وفي ذلكم بلاء من ربكم عظيم. स्मरण करा, जेव्हा मूसा अलैहिस्सलामनं आपल्या लोकांना सांगितलं, अल्लाहच्या त्या उपकाराचं स्मरण ठेवा जे त्यानं तुम्हावर केलेलं आहे. त्यानं तुम्हाला फिरौनवाल्यापासून सोडवलं जे तुम्हाला कठोर यातना देत होते. ते तुमच्या मुलांची हत्या करत असत आणि तुमच्या मुलींना जिवंत ठेवत असत. यात तुमच्या रबकडून तुमची मोठी परीक्षा होती. وَإِذْ تَأَذَّنَ رَبُّكُمْ لَئِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ وَلَئِن كَفَرْتُمْ إِنَّ عَذَابِي لَشَدِيدٌ. आणि स्मरण ठेवा, तुमच्या रबनं खबरदार केलं होतं की जर कृतज्ञ बनाल तर मी तुम्हाला आणखी जास्त नवाजीन आणि जर कृतज्ञता दर्शवाल तर माझी शिक्षा फारच कठोर आहे. وقال موسى إن تكفروا أنتم ومن في الأرض جميعا فإن الله لغني حميد. आणि मूसा अलैहिस्सलामनं सांगितलं, जर तुम्ही कुफ्र केलं आणि पृथ्वीचे सर्व राहणारे देखील काफिर झाले तरी अल्लाह निरपेक्ष आणि आपल्या अस्तित्वात स्वयंभू स्तुत्य आहे. ألم يأتكم نبأ الذين من قبلكم قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم لا يعلمهم إلا الله جاءتهم رسلهم بالبينات فردوا أيديهم في أفواههم وقالوا إنا كفرنا بما أرسلتم به وإنا لفي شك مما تدعوننا إليه مريب. तुम्हापर्यंत त्या जनसमूहांच्या हकीकती पोचल्या नाहीत काय जे तुम्हापूर्वी होऊन गेले आहेत? नूह अलैहिस्सलामचे लोक, आद, समूद आणि त्यांच्यानंतर येणारे कित्येक जनसमूह ज्यांची संख्या केवळ अल्लाहलाच माहिती आहे. त्यांचे पैगंबर जेव्हा त्यांच्यापाशी स्पष्ट गोष्टी आणि उघड उघड निशाणे घेऊन आले तेव्हा त्यांनी आपल्या तोंडात हात दाबले आणि सांगितलं की ज्या संदेशानेशी तुम्ही पाठवला गेला आहात आम्ही तो मानत नाही आणि ज्या गोष्टींचं तुम्ही आम्हाला आमंत्रण देता त्यासंबंधी आम्ही अत्यंत गोंधळात्मक शंकेत पडलो आहोत. قالت رسلهم أفي الله شك فاطر السماوات والأرض يدعوكم ليغفر لكم من ذنوبكم ويؤخركم إلى أجل مسمى قالوا إن أنتم إلا بشر مثلنا تريدون أن تصدونا عما كان يعبد آباؤنا فأتونا بسلطان مبين. त्यांच्या पैगंबरांनी सांगितलं, काय अल्लाहच्या बाबतीत शंका आहे जो आकाशांचा आणि पृथ्वीचा निर्माता आहे? तो तुम्हाला बोलवत आहे की तुमचे अपराध माफ करावेत आणि तुम्हाला एका निश्चित कालावधीपर्यंत सवड द्यावी. त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही काहीच नाही परंतु तसेच मानव जसे आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला त्या विभूतींच्या बंदकीपासून रोखू इच्छिता ज्यांची बंदगी वाटवडिलांपासून होत आली आहे. बरं तर आणा एखादं सुस्पष्ट प्रमाण. قالت لهم رسلهم إن نحن إلا بشر مثلكم ولكن الله يمن على من يشاء من عباده وما كان لنا أن نأتيكم بسلطان إلا بإذن الله وعلى الله فليتوكل المؤمنون. त्यांच्या पैगंबरांनी त्यांना सांगितलं, खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्याच सारखे मानव, परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला नवाजतो आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादं प्रमाण आणून द्यावं. प्रमाण तर अल्लाहच्याच आज्ञेनं येऊ शकतं आणि अल्लाहवरच इमानवाल्यांनी विश्वास ठेवला पाहिजे. وما لنا ألا نتوكل على الله وقد هدانا سبلنا ولنصبرن على ما آذيتمونا وعلى الله فليتوكل المتوكلون. आणि आम्ही अल्लाहवर का भरोसा करू नये की ज्या अर्थी की आमच्या जीवन मार्गात त्यांना मार्गदर्शन केला आहे. ज्या यातना तुम्ही लोक आम्हाला देत आहात
त्यावर आम्ही संयम बाळगू आणि विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असला पाहिजे. وقال الذين كفروا لرسلهم لنخرجنكم من أرضنا أو لتعودن في ملتنا فأوحى إليهم ربهم لنهلكن الظالمين. सरतेशेवटी इन्कार करणाऱ्यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकलं की एकतर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावं लागेल, अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशातून काढून टाकू. तेव्हा त्यांच्या रबनं त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केलं, आम्ही या जालिमांना नष्ट करून टाकू. وَلَنُسْكِنَنَّكُمُ الْأَرْضَ مِنْ بَعْدِهِمْ ذَلِكَ لِمَنْ خَافَ مَقَامِي وَخَافَ وَعِيدِ وَاسْتَفْتَحُوا وَخَابَ كُلُّ جَبَّارٍ عَنِيدٍ. आणि त्यांच्यानंतर तुम्हाला जमिनीत आबाद करू. हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या हुजुरात उत्तरदायी होण्याचं भय बाळगतो आणि माझ्या धमकीला भीतो. त्यांना निर्णय हवा होता, तर असा त्यांचा निकाल लागला आणि सत्याच्या प्रत्येक उन्नत शत्रूने तोंडात खाल्ली. مِنْ وَرَائِهِ جَهَنَّمُ وَيُسْقَى مِنْ مَاءٍ صَدِيدٍ يَتَجَرَّعُهُ وَلَا يَكَادُ يُسِيغُهُ وَيَأْتِيهِ الْمَوْتُ مِنْ كُلِّ مَكَانٍ وَمَا هُوَ بِمَيِّتٍ وَمِنْ وَرَائِهِ عَذَابٌ غَلِيظٌ. मग यानंतर त्याच्यासाठी जहन्नम आहे, तेथे त्याला रक्त पूसारखं पाणी पिण्यास दिलं जाईल, ज्याला तो जबरदस्ती घशाखाली उतरवण्याचा प्रयत्न करेल आणि मोठ्या कष्टानं उतरू शकेल. मृत्यू त्याच्या सर्व बाजूंनी आच्छादित राहील, परंतु तो मरू शकणार नाही आणि पुढे एक कठोर यातना त्याच्या जीवाशी लागून राहील. مثل الذين كفروا بربهم أعمالهم كرماد اشتدت به الريح في يوم عاصف لا يقدرون مما كسبوا على شيء ذلك هو الضلال البعيد. ज्या लोकांनी आपल्या रबशी कुफ्र केला आहे त्यांच्या कृत्याचं उदाहरण त्या राखेप्रमाणे आहे, जिला एका वादळी दिवसाच्या वावटळीनं उडवलं असावं. त्यांना आपल्या केलेल्याचं काही फळ मिळू शकणार नाही. हेच पराकुटीचं हरवणं होय. ألم تر أن الله خلق السماوات والأرض بالحق إن يشأ يذهبكم ويأتي بخلق جديد وما ذلك على الله بعزيز. तुम्ही पाहत नाही काय, अल्लाहनं आकाश आणि पृथ्वीची सृष्टी सत्याधिष्ठित केली आहे. त्यांना इच्छिलं तर तो तुम्हा लोकांना घेऊन जाईल आणि एका नव्या सृष्टीला तुमच्या जागी आणेल. असं करणं त्याच्यासाठी काहीच कठीण नाही. وبرزوا لله جميعا فقال الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فهل أنتم مغنون عنا من عذاب الله من شيء قالوا لو هدانا الله لهديناكم سواء علينا أجزعنا أم صبرنا ما لنا من محيص. आणि हे लोक जेव्हा एकत्र अल्लाहसमोर उघडे पडतील तर त्यावेळी त्यांच्यापैकी जे दुनियेत निर्बल होते ते त्या लोकांना जे मोठे म्हणले होते सांगतील, दुनियेत आम्ही तुमच्या आज्ञेत होतो, आताही तुम्ही अल्लाहच्या प्रकोपापासून आम्हाला वाचवण्यासाठी काही करू शकता काय? ते उत्तर देतील, जर अल्लाहनं आम्हाला मुक्तीचा मार्ग दाखवला असता तर आम्ही देखील जरूर तुम्हाला दाखवला असता. आता तर सारखंच आहे, मग आम्ही आक्रोश करावा किंवा धैर्य राखावं, कोणत्याही परिस्थितीत आमच्या वाचण्याचा मार्ग नाही. وقال الشيطان لما قضي الأمر إن الله وعدكم وعد الحق ووعدتكم فأخلفتكم وما كان لي عليكم من سلطان إلا أن دعوتكم فاستجبتم لي فلا تلوموني ولوموا أنفسكم ما أنا بمصرخكم وما أنتم بمصرخي إني كفرت بما أشركتمون من قبل إن الظالمين لهم عذاب أليم. आणि जेव्हा निकाल लावला जाईल तेव्हा शैतान म्हणेल, खरं असं आहे की अल्लाहनं तुम्हाला जी वचनं दिली होती ती सर्व खरी होती आणि मी जितकी वचनं दिली त्यापैकी कोणतंही पूर्ण केलं नाही. माझा तुमच्यावर काही जोर तर नव्हता, मी याशिवाय काहीच केलं नाही की आपल्या मार्गाकडे तुम्हाला आमंत्रण दिलं आणि तुम्ही माझ्या हाकेला ओ दिली. आता माझी निर्भत्सना करू नका, आपल्या स्वतःचीच निर्भत्सना करा. येथे तर न मी तुमची दाद लावू शकतो आणि न तुम्ही माझी. यापूर्वी जो तुम्ही मला ईशत्वात भागीदार बनवून घेतला होता मी त्या जिम्मेदारीपासून मुक्त आहे.
अशा जालिमांसाठी तर दुःखदायक शिक्षा निश्चित आहे. وأدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها بإذن ربهم تحيتهم فيها سلام. याउलट ज्या लोकांनी जगात ईमान आणलं आहे आणि ज्यांनी सदाचरण केलं आहे ते अशा बागेत दाखल केले जातील ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. तेथे ते आपल्या रबच्या आज्ञेनं सदैव राहतील आणि तेथे त्यांचं स्वागत सलामतीच्या अभिनंदनानं होईल. ألم تر كيف ضرب الله مثلا كلمة طيبة كشجرة طيبة أصلها ثابت وفرعها في السماء تؤتي أكلها كل حين بإذن ربها ويضرب الله الأمثال للناس لعلهم يتذكرون. तुम्ही पाहत नाही काय की अल्लाहनं पाक वचनला कशाची उपमा दिली आहे? त्याची उपमा अशी आहे जणू एका चांगल्या जातीचं झाड ज्याचं मूळ जमिनीत खोलवर रुजलं आहे आणि फांद्या आकाशाला भिडल्या आहेत. प्रत्येक क्षणी ते आपल्या रबच्या आज्ञेनं आपली फळं देत आहे. ही उदाहरणं अल्लाह याकरता देत आहे की लोकांनी यापासून बोध घ्यावा. ومثل كلمة خبيثة كشجرة خبيثة اجتثت من فوق الأرض ما لها من قرار يثبت الله الذين آمنوا بالقول الثابت في الحياة الدنيا وفي الآخرة ويضل الله الظالمين ويفعل الله ما يشاء. आणि दुर्वचनाची उपमा एका वाईट जातीच्या झाडासारखे आहे जे जमिनीच्या पृष्ठावरून उपटून फेकलं जातं. त्याच्यासाठी कसलीच दृढता नाही. इमान आणणाऱ्यांना अल्लाह एका दृढ वचनाच्या आधारावर इहलोक आणि परलोक दोहोमध्ये स्थैर्य प्रदान करतो आणि जालिमांना अल्लाह पथभ्रष्ट करतो. अल्लाहला अधिकार आहे जे हवं ते करावं. ألم تر إلى الذين بدلوا نعمة الله كفرا وأحلوا قومهم دار البوار جهنم يصلونها وبئس القرار. तुम्ही पाहिलं त्या लोकांना ज्यांना अल्लाहची देणगी लाभली आणि त्याला त्यांनी कृतज्ञतेनं बदलून टाकलं आणि आपल्यासोबत आपल्या लोकसमूहाला सुद्धा विनाशाच्या घरात झोकून दिलं, अर्थात नरक, ज्यात ते होरपळले जातील आणि ते अत्यंत वाईट निवासस्थान आहे. وجعلوا لله أندادا ليضلوا عن سبيله قل تمتعوا فإن مصيركم إلى النار. आणि अल्लाहचे काही समकक्ष योजिले जेणेकरून त्यांना अल्लाहच्या मार्गापासून पथभ्रष्ट करावं. यांना सांगा बरं तर मौज करा, सरते शेवटी तुम्हाला परत जाणं नरकातच आहे. قل لعبادي الذين آمنوا يقيموا الصلاة وينفقوا مما رزقناهم سرا وعلانية من قبل أن يأتي يوم لا بيع فيه ولا خلال. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माझ्या ज्या दासांनी ईमान आणलं आहे त्यांना सांगा की नमाज कायम करावी आणि जे काही आम्ही त्यांना दिलं आहे त्याच्यातून प्रकट आणि गुप्त सन्मार्गात खर्च करावं, यापूर्वी की तो दिवस यावा ज्यात खरेदी विक्री होणार नाही आणि दोस्तदारी देखील होऊ शकणार नाही. الله الذي خلق السماوات والأرض وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم وسخر لكم الفلك لتجري في البحر بأمره وسخر لكم الأنهار. अल्लाह तोच तर आहे ज्यानं पृथ्वी आणि आकाशांना निर्माण केलं आणि आकाशातून पाण्याचा वर्षाव केला, मग त्याच्याद्वारे तुम्हाला रोजी उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारची फळं निर्माण केली. ज्यानं नावेला तुमच्यासाठी वशीभूत केलं की समुद्रात त्याच्या आज्ञेनं चालावं आणि नद्यांना तुमच्यासाठी वशीभूत केलं. وسخر لكم الشمس والقمر دائبين وسخر لكم الليل والنهار وآتاكم من كل ما سألتموه وإن تعدوا نعمة الله لا تحصوها إن الإنسان لظلوم كفار. ज्यानं सूर्य आणि चंद्राला तुमच्यासाठी वशीभूत केलं की सतत वाटचाल ते करत आहे आणि रात्र आणि दिवसाला तुमच्यासाठी वशीभूत केलं, ज्यानं ते सर्व काही दिलं जे तुम्ही मागितलं. जर तुम्ही अल्लाहच्या देणगीची गणना करू इच्छिलं तर करू शकणार नाही. वस्तुस्थिती अशी आहे की मनुष्य मोठाच अन्यायी आणि कृतज्ञ आहे. وَإِذْ قَالَ إِبْرَاهِيمُ رَبِّ اجْعَلْ هَذَا الْبَلَدَ آمِنًا وَاجْنُبْنِي وَبَنِيَّ أَن نَّعْبُدَ الْأَصْنَامَ
رب إنهن أضللن كثيرا من الناس فمن تبعني فإنه مني ومن عصاني فإنك غفور رحيم. 8 ती वेळ जेव्हा इब्राहिम अलैहिस्सलामने प्रार्थना केली होती, हे पालनकर्त्या, या नगराला, मक्क्याला शांतीचं नगर बनव आणि मला आणि माझ्या संततीला मूर्तीपूजेपासून वाचव. हे पालनकर्त्या, या मूर्तींनी बहुतेकांना पथभ्रष्टतेत टाकला आहे. संभव आहे की माझ्या संततीला देखील त्या पथभ्रष्ट करतील. म्हणून त्यांच्यापैकी जो माझ्या पद्धतीवर चालेल तो माझा आहे, आणि जो माझ्या विरुद्ध पद्धत स्वीकारेल तर निश्चितच तू माफ करणारा मेहरबान आहेस. ربنا إني أسكنت من ذريتي بواد غير ذي زرع عند بيتك المحرم ربنا ليقيموا الصلاة فاجعل أفئدة من الناس تهوي إليهم وارزقهم من الثمرات لعلهم يشكرون. हे पालनकर्त्या, मी एका निर्जल आणि ओसाड खोऱ्यात आपल्या संततीच्या एका भागाला तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसवला आहे. हे पालनकर्त्या, असं मी अशासाठी केलं आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तो लोकांच्या हृदयांना यांचा इच्छुक बनव आणि यांना खायला फळं दे. कदाचित हे कृतज्ञ बनावेत. ربنا إنك تعلم ما نخفي وما نعلن وما يخفى على الله من شيء في الأرض ولا في السماء. पालनकर्त्या, तू जाणतोस जे काही आम्ही लपवतो आणि जे काही प्रकट करतो, आणि खरोखरच अल्लाहपासून काहीही लपलेलं नाही, जमिनीतही नाही आणि आकाशातही नाही. अल्हम्दुलिल्लाहि الذي वहब ली على الكبر إسماعيل وإسحاق إن ربي لسميع الدعاء. धन्यवाद त्या ईश्वराला ज्यानं मला या वार्धक्यात इस्माईल अलैहिस्सलाम आणि इसाक अलैहिस्सलाम सारखी मुलं दिली. वस्तुस्थिती अशी आहे की माझा रब खचितच प्रार्थना ऐकतो. رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب. हे पालनकर्त्या, मला नमाज कायम करणारा बनव आणि माझ्या संततीपासून देखील असले लोक उभे कर जे हे काम करतील. पालनकर्त्या, माझी प्रार्थना स्वीकार कर. हे पालनकर्त्या, मला आणि माझ्या आईवडिलांना आणि सर्व इमान आणणाऱ्यांना त्या दिवशी माफ कर जेव्हा हिशेब प्रस्थापित होईल. ولا تحسبن الله غافلا عما يعمل الظالمون إنما يؤخرهم ليوم تشخص فيه الأبصار مهطعين مقنعي رؤوسهم لا يرتد إليهم طرفهم وأفئدتهم هواء وأنذر الناس يوم يأتيهم العذاب فيقول الذين ظلموا ربنا أخرنا إلى أجل قريب نجب دعوتك ونتبع الرسل أولم تكونوا أقسمتم من قبل ما لكم من زوال. आणि हे जालिम लोक जे काही करत आहेत अल्लाहला त्यापासून तुम्ही गाफील समजू नका. अल्लाह तर त्यांना टाळीत आहे त्या दिवसासाठी जेव्हा अवस्था अशी असेल की डोळे विस्फारले ते विस्फारलेलेच राहिले आहेत, डोके वर उचलून पळ सुटले आहेत, नजरा तर खिळल्या आहेत आणि हृदय उडली जात आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्या दिवसाचं यांना भय दाखवा जेव्हा प्रकोप यांना येऊन गाठेल. त्यावेळी हे जालिम सांगतील, हे आमच्या पालनकर्त्या, आम्हाला आणखी थोडी सवलत दे. आम्ही तुझ्या आमंत्रणाला होकार देऊ आणि पैगंबरांचं अनुकरण करू. पण यांना स्पष्ट उत्तर दिलं जाईल की तुम्ही तेच लोक नाहीत काय जे यापूर्वी शपथा घेऊन सांगत होता की आमचा तर कधी ऱ्हास होणारच नाही. وسكنتم في مساكن الذين ظلموا أنفسهم وتبين لكم كيف فعلنا بهم وضربنا لكم الأمثال. वास्तविकतः तुम्ही त्या लोकांच्या वस्तीत वास्तव्य करून चुकला होता ज्यांनी स्वतःच आपल्यावर जुलूम केला होता आणि पाहिलं होतं की आम्ही त्यांच्याशी कसा व्यवहार केला आणि त्यांची उदाहरणं देऊन तुम्हाला आम्ही समजावलं देखील होतं. وقد مكروا مكرهم وعند الله مكرهم وإن كان مكرهم لتزول منه الجبال فلا تحسبن الله مخلف وعده رسله إن الله عزيز ذو انتقام يوم تبدل الأرض غير الأرض والسماوات وبرزوا لله الواحد القهار. त्यांनी आपल्या सर्व चाली चालून पाहिल्या
पण त्यांच्या प्रत्येक चालीवर तोड अल्लाहपाशी होती, जरी त्यांच्या चाली अशा भयंकर होत्या की पर्वतांनी मागे सरावं. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही कदापि असा समज करून घेऊ नका की अल्लाह कधी आपल्या पैगंबरांना दिलेल्या वचनांच्या विरुद्ध करेल. अल्लाह जबरदस्त आहे आणि सूड उगवणारा आहे. भयभीत करा यांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी आणि आकाश बदलून काहीच्या काही करण्यात येतील आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाह समोर उघडे पडून हजर होतील. وترى المجرمين يومئذ مقرنين في الأصفاد سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار سرابيلهم من قطران وتغشى وجوههم النار ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب. त्या दिवशी तुम्ही अपराध्यांना पाहाल की साखळदंडानं हातपाय जखडलेले असतील, डांबराचा पोशाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यावर आच्छादल्या जात असतील. हे अशासाठी घडेल की अल्लाहनं प्रत्येक जीवाला त्याच्या केलेल्याचा बदला द्यावा. अल्लाहला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही. ليجزي الله كل نفس ما كسبت إن الله سريع الحساب هذا بلاغ للناس ولينذروا به وليعلموا أنما هو إله واحد وليذكر أولو الألباب. हा एक संदेश आहे सर्व मानवांसाठी आणि हा पाठवला गेला आहे यासाठी की त्यांना त्याच्याद्वारे सावध केलं जावं आणि त्यांनी जाणावं की वस्तुतः ईश्वर केवळ एकच आहे आणि जे बुद्धिमान आहेत त्यांनी शुद्धीवर यावं.